लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. नगरच्या भिंगार येथील ब्राह्मणनगर परिसरामध्ये शुभम संतोष शिंदे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदनातून केली गेली आहे. 27 डिसेंबर 2025ला रात्री 10च्या सुमारास शुभम शिंदे हा पानटपरी बंद करून दुचाकीवरून घरी जात असताना ब्राह्मणनगर मोरे वस्ती परिसरात काही जणांनी त्याचा रस्ता अडवला. झेंडा लावल्याच्या किरकोळ कारणावरून आरोपींनी लोखंडी रॉडसारख्या हत्यारानं त्याच्यावर हल्ला केला. ही केवळ मारहाण नसून जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला गेला. या हल्ल्यात शुभम शिंदे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि पायही फ्रॅक्चर झाला. तर हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत शुभम आढळून आल्यामुळे कुटुंबियांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी 2 महिने उलटूनही एकाही आरोपीला अटक झाली नाही, असा आरोप या निवेदनातून केला गेला. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सर्व महिला आघाडी आणि कार्यकर्ते या ठिकाणी PI साहेब यांना भेटण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो असताना शुभम संतोष शिंदे याला 27/12/2025 रोजी जीव घेणे त्याच्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून अद्याप अजूनपर्यंत सुद्धा आरोपी या ठिकाणी सापडले नाही. आम्ही 16 तारखेला SP साहेबांना भेटून त्यांनी SP साहेबांनी आदेश दिला होता की यांना तुम्ही आरोपी का नाही अजून अटक झाली. यानंतर 7-8 दिवस उलटून पण या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी PI साहेबांना भेटल्यानंतर PI साहेबांनी सांगितलं त्यातला जो मुख्य आरोपी डोंगरे आहे हा पुण्यामध्ये आहे, त्याचा फोन बंद आहे, तो जर भेटला तर आम्ही त्याला चौकशीमध्ये कोण याच्यात सहभाग आहे यांना आम्ही सर्वांना आणून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू. पण आम्ही त्यात म्हणलं की याच्यामध्ये जातीवादी ॲट्रिब्यूटसुद्धा याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून जर त्याला एवढं भयंकर पद्धतीने मारलं असेल त्याच्या डोक्याचा एकदम वाईट परिस्थितीमध्ये एकदम कंडिशन झालेली, म्हणजे जीव मारण्याच्या हेतूनच त्यांनी त्याला या ठिकाणी रॉडनी तलवारीने मारलेला आहे. रॉडीचे पार म्हणजे गोयते तुम्हाला सांगतो, रॉड पायाचं त्याचे 2-3 ठिकाणी फ्रॅक्चर करून म्हणजे एवढं भयान त्याला मारहाण झालेली. तर मारहाण होत असताना जर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कुठं, म्हणून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आज PI साहेबांना भेटून त्यांना 7 ते 8 दिवसाची मुदत दिली. तर 7 ते 8 दिवसात जर आरोपी पकडला नाही तर आम्ही याच पोलीस स्टेशनसमोर निदर्शन किंवा धरणे आंदोलन या ठिकाणी करू. माझा मुलगा शुभम संतोष शिंदे याला 27 तारखेला मारलेला आहे. डिसेंबरच्या 27 तारखेला मारलेला आहे. त्याला डोंगरे यांनी मारलेलं आहे. साहेब म्हणतात त्यांना पकडल्याशिवाय बाकीचे आरोपी भेटणार नाही. पण माझ्या मुलांनी मला 7-8 जणांची नावं सांगितलेली. साहेब म्हणतात की ते आरोपी नाही येत. आता आपली मागणी काय? त्यांना लवकर पकडणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे. त्यांचा गुन्हासुद्धा त्यांच्यावर केलेला नाही. माझी बहीण माधुरी संतोष शिंदे, तिचा मुलगा शुभम संतोष शिंदे, त्याला 27 डिसेंबरला खूप मारहाण झालेली आहे. तर त्याला जीवा मारण्याचे त्यांनी मार केलेला आहे, त्याच्यावर खूप मारहाण केलेली आहे. तर माझं एवढंच आहे की पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई केली. त्यांनी जे काही नावं सांगितलेले आहेत मुलाला मारहाण केलेली त्यांना लवकरात लवकर पकडावे, त्यांच्यावर कारवाई करावी. तर पोलिसांकडून आम्हाला काही सहकार्य भेटणार नाही आहे. त्यासाठी आम्ही रिपब्लिकन त्यांच्याकडे आम्ही आमची काही तक्रार आहे ती सांगितलेली, त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे. आम्हाला न्याय भेटावा एवढंच माझी विनंती.
या प्रकरणातील तफावत लक्षात घेता अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याची बाबही निदर्शनास आणून दिली गेली आहे. दरम्यान शुभम शिंदे याच्या आईसह नातेवाईकांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलंय. तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळू वाघमारे, माधुरी शिंदे, बबिता शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुनीता शिंदे, मंगल बरकाडे, नेहा जावळे, सविता कवडे, बेबीताई टकले यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.